Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 50 of chapter number 14 algebraic formulae expansion of squares from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 93 वर प्रॅक्टिस सेट 50 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स आपण अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करणारच आहोत. पण त्याही आधी काही बेसिक गोष्टी समजून घेऊयात. तुम्हाला आठवतंय का आपल्या टेक्स्टबुक मध्ये चॅप्टर नंबर 8 कोणता होता? अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड ऑपरेशन्स ऑन देम. मग त्यातील काही गोष्टी आपण पुन्हा एकदा रिवाइज करूयात, म्हणजे यातील ज्या छोट्या छोट्या बेसिक थिंग्स आहेत त्या समजणे आपल्याला इझी जाईल. हे पहा, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड ऑपरेशन्स ऑन देम, त्यामध्ये आपण पाहिले की अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स म्हणजे काय. आता इथे 3x + 5y - 9 याला काय म्हणतात? अल्जेब्रिक एक्सप्रेशन. या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये x आणि y हे काय आहेत? x आणि y आहेत व्हेरिएबल्स. तर x चा कोएफिशियंट आहे 3 आणि y चा कोएफिशियंट काय आहे? 5. आलं लक्षात? आता इथे 9 ला काय म्हणणार मग आपण? इथे 3x मध्ये x हा व्हेरिएबल आहे, तर x चा कोएफिशियंट आहे 3 आणि 5y मध्ये y हा व्हेरिएबल आहे आणि y चा कोएफिशियंट आहे 5. मग 9 ला तर व्हेरिएबलच नाहीये, मग याला कोएफिशियंट म्हणणार का? नाही, कारण याचा कोणता व्हेरिएबलच नाहीये. 9 चा कोणता व्हेरिएबलच नाहीये, मग या 9 ला आपण म्हणतो कॉन्स्टंट. आता या झाल्या सगळ्या गोष्टी की व्हेरिएबल म्हणजे काय, कोएफिशियंट म्हणजे काय आणि कॉन्स्टंट म्हणजे काय. आता या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये किती टर्म्स आहेत? या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये 3 टर्म्स आहेत. फर्स्ट टर्म 3x, सेकंड टर्म 5y आणि थर्ड टर्म 9. आलं लक्षात? मग एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये किती टर्म्स आहेत यानुसार त्याचा टाईप ठरतो की कोणत्या टाईपचे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. आता जेव्हा एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये फक्त 1 टर्म असते तेव्हा त्याला काय म्हणतात? मोनोमियल. जेव्हा 2 टर्म्स असतात अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये तेव्हा त्याला काय म्हणतात? बायनॉमियल. आणि जेव्हा 3 टर्म्स असतात तेव्हा त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला म्हणतात ट्रायनॉमियल. आता 3 पेक्षा जास्त सुद्धा टर्म्स असू शकतात की नाही, मग त्याला म्हणतात पॉलिनॉमियल. आलं लक्षात तुम्हाला? मोनोमियल म्हणजे काय, बायनॉमियल म्हणजे काय आणि ट्रायनॉमियल म्हणजे काय, या गोष्टी आपण याआधी अभ्यासलेल्या आहेत अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड ऑपरेशन्स ऑन देम मध्ये. आता आपल्या या चॅप्टरमध्ये अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स या चॅप्टरमध्ये आपण अभ्यासणार आहोत अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स. आता इथे हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, हे लक्षात ठेवायचे, हे कधीच विसरायचे नाहीयेत. प्रॅक्टिस सेट 50 सॉल्व्ह करते वेळी हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला खूप युजफुल ठरणार आहेत. आता हे फॉर्म्युले आपण थोडे समजून घेऊयात, म्हणजे जरी बाय चान्स तुमच्याकडून मिस्टेक झाली, तुम्ही थोडंसं विसरलात, तरी तुम्ही हा फॉर्म्युला लगेचच सॉल्व्ह करून तयार करू शकता. हे पहा, आता इथे a + b द होल स्क्वेअर आहे. आता इथे मी द होल स्क्वेअर असं का म्हटलं? a + b स्क्वेअर का नाही म्हटलं? जर a + b स्क्वेअर म्हटलं तर फक्त b चा स्क्वेअर येणार ना. इथे काय दिलेलं आहे? a + b ब्रॅकेटमध्ये आहे आणि या संपूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच a स्क्वेअर + b स्क्वेअर आहे. आलं लक्षात तुमच्या? आता a + b द होल स्क्वेअर म्हणजे त्याचा एक्सपान्शन काय येतं? एक्सपांडेड फॉर्म काय येतं? तर a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर. आता a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर असा येतो का? आपण जर असं सॉल्व्ह करून पाहूयात. चला, a स्क्वेअर + b स्क्वेअर द होल स्क्वेअर म्हणजे इथे a + b किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय? इंडेक्स काय आहे? 2 लाच आपण काय, जेव्हा इंडेक्स 2 असतो तेव्हा आपण काय म्हणतो? स्क्वेअर असं म्हणतो ना. सो इथे a + b 2 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे. सो याला आपण अशा प्रकारे राईट करू शकतो की नाही? a + b मल्टिप्लाइड बाय a + b. आता इथे हा a या सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतोय, बरोबर. मग इथे नेक्स्ट स्टेपमध्ये आपण असं राईट करू शकतो a मल्टिप्लाइड बाय a + b. तसेच हा जो b आहे तो सुद्धा या सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत आहे. सो इथे राईट करूयात b मल्टिप्लाइड बाय a + b. चला मल्टिप्लिकेशन करा. a मल्टिप्लाइड बाय a किती होणार? 2 टाइम्स मल्टिप्लाय होतोय ना a. सो a स्क्वेअर आपण राईट करू शकतो.
त्यानंतर ना ए मल्टिप्लाइड बाय बी काय येणार ए बी प्लसचं साईन ॲज इट इज. मग आता इथे बी आहे, बी मल्टिप्लाय होतोय आधी ए ला, मग काय येणार बी ए किंवा आपण त्याला ए बी असे सुद्धा राईट करू शकतो. आता हा बी या बी ला मल्टिप्लाय होतोय, सो किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय 2 टाइम्स. सो इथे आपण राईट करणार बी स्क्वेअर. आता नेक्स्ट स्टेपमध्ये ए स्क्वेअर ए बी प्लस ए बी 1ab प्लस 1ab किती ए बी झाले 2ab झाले हो ना. सो इथे राईट करूया 2ab प्लस बी स्क्वेअर ॲज इट इज. हे पहा ए प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू काय आलेलं आहे जे फॉर्म्युलामध्ये दिलंय तेच आलं की नाही ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सो हे पहा किती इझी हा फॉर्म्युला आहे लक्षात ठेवण्यासाठी. मग कायम लक्षात ठेवायचं आहे जेव्हा अशा प्रकारे बायनॉमियल दिलं जातं आणि त्याचा स्क्वेअर असतो तेव्हा त्याचा एक्सपान्शन फॉर्म हा कसा येत असतो तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता इथे सेकंड फॉर्म्युला काय फरक आहे लक्षात घ्या. हे पहा इथे प्लसचं साईन आहे इथे मायनसचं साईन आहे, इतकाच काय तो फरक हो ना. सो इथे सॉल्व्ह केल्यानंतर हे पहा अशा प्रकारे आपल्याला येणार आहे a मायनस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. हे पहा इथे सुद्धा ए स्क्वेअर आलेला आहे फर्स्ट फॉर्म्युलामध्ये. आता इथे पहा इथे आहे प्लस 2ab आणि इथे आहे मायनस 2ab. मग फरक काय आहे फक्त इथे प्लस आहे इथे मायनसचं साईन आहे, इतकाच काय तो फरक. बाकी फॉर्म्युला ॲज इट इज फक्त साईनचा डिफरन्स आहे. जेव्हा सबट्रॅक्शन असतं बायनॉमियल्सचं तेव्हा इथे मायनसचं साईन येणार, जेव्हा ॲडिशन असतं तेव्हा इथे प्लसचं साईन येणार. फॉर्म्युला समजला. चला आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 50 सॉल्व्ह करायला घेऊयात. आता मी गॅरंटीने सांगते की तुम्ही खूप इझिली हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू शकता आणि एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. चला फर्स्ट क्वेश्चन काय आहे एक्सपांड. इथे आपल्याला काय करायचं आहे एक्सपांड करायचं आहे आणि इथे सुद्धा काय आहे बायनॉमियल आहे, बायनॉमियलचा स्क्वेअर दिलाय. आता तर आपण पाहिलेला आहे फॉर्म्युला लक्षात आहे ना ए प्लस बी द होल स्क्वेअर चा एक्सपांडेड फॉर्म काय येतो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग आता इथे 5a प्लस 6b द होल स्क्वेअर दिलेला आहे. म्हणजेच जेव्हा आपल्याला बायनॉमियलचा स्क्वेअर दिला जातो तेव्हा त्याचा एक्सपांडेड फॉर्म कशा फॉर्ममध्ये येतो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हो की नाही. चला तर मग आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. आता इथे एच्या ऐवजी काय आहे 5a तर बीच्या ऐवजी आहे 6b. इथे राईट करून घेऊयात हिअर a इज इक्वल टू 5a अँड b इज इक्वल टू 6b. चला तर मग फॉर्म्युलानुसार आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो हा आहे आपल्या बायनॉमियलचा स्क्वेअर. एच्या जागी राईट केलेला आहे 5a जसं की क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, बीच्या जागी 6b द होल स्क्वेअर इज इक्वल टू एक्सपांडेड फॉर्म. आता इथे याला आपल्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये राईट करायचं आहे. फॉर्म्युला आपल्याला बाय हार्ट लर्न आहे हो ना. सो ए स्क्वेअर एच्या जागी काय आहे 5a मग इथे आपल्याला राईट करावं लागणार 5a स्क्वेअर त्यानंतर प्लस 2ab. सो राईट करूयात प्लस 2 ॲज इट इज आणि एच्या जागी एची काय व्हॅल्यू आहे 5a ना सो 5a राईट करावं लागणार आपल्याला. त्यानंतर बीची काय व्हॅल्यू आहे 6b सो राईट करूया 6b प्लसचं साईन ॲज इट इज बी स्क्वेअर. बीची काय व्हॅल्यू आहे 6b सो इथे आपल्याला राईट करावं लागणार 6b स्क्वेअर. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आता इथे आपण जराशा काही गोष्टी समजून घेऊयात. 2 ब्रॅकेटमध्ये 5a ब्रॅकेटमध्ये 6b फॉर्म्युलानुसार आपण इथे व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केलेल्या आहेत. आता इथे लक्षात घ्या 2ab म्हणजे काय आहे 2 मल्टिप्लाइड बाय a मल्टिप्लाइड बाय b आहे हो की नाही. मग इथे सुद्धा 2 मल्टिप्लाइड बाय 5a मल्टिप्लाइड बाय 6b आहे. आलं लक्षात. चला मग इथे नेक्स्ट स्टेपमध्ये आपण फक्त आपल्याला समजण्यासाठी ही स्टेप राईट करत आहोत. ही स्टेप जर तुम्ही नाही राईट केली तरीही चालणार आहे. सो इथे 5a स्क्वेअर ॲज इट इज राईट करूयात प्लस इथे फक्त मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घेऊयात म्हणजे आपल्याला समजणे इझी जाईल. सो 2 मल्टिप्लाइड बाय
मल्टिप्लिकेशनचं साईन देऊयात. त्यानंतर 5a म्हणजे सुद्धा काय आहे, 5 मल्टिप्लाइड बाय a आहे, हो ना. मग त्यानंतर 6b म्हणजे काय आहे, 6 मल्टिप्लाइड बाय b. तसेच या दोन ब्रॅकेट्समध्ये कोणतेच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. सो मल्टिप्लाइड बाय 6 मल्टिप्लाइड बाय b प्लसचं साईन ॲज इट इज. त्यानंतर 6b स्क्वेअर राईट करून घेऊया. आता इथे 5a द होल स्क्वेअर म्हणजे काय आहे, 5चा स्क्वेअर तसेच a चा पण स्क्वेअर. सो 5चा स्क्वेअर किती येतो, 5 5 आर 25. सो 25 राईट करूयात. a चा स्क्वेअर किती येणार, a स्क्वेअर. सो 25a स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 6 किती होतात, 2 5 आर 10, 10 6 आर 60. सो 60 येणार इथे. तसेच a मल्टिप्लाइड बाय b काय येणार, ab प्लस 6b द होल स्क्वेअर. द होल स्क्वेअर म्हणजेच 6चा स्क्वेअर तसेच b चा पण स्क्वेअर. सो 6चा स्क्वेअर किती येतो, 6 6 आर 36 आणि b चा स्क्वेअर b स्क्वेअर. सो इथे आपला एक्सपांडेड फॉर्म आपला तयार करून झालेला आहे. काय येणार फायनल आन्सर, 5a plus 6b the whole square is equal to 25a square plus 60ab plus 36b square. बघा किती इझी आहे. फक्त फॉर्म्युलानुसार आपल्याला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचा आहे आणि आपल्या फायनल आन्सरपर्यंत पोहोचायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. a/2 plus b/3 the whole square. आता इथे ब्रॅकेटमध्ये किती टर्म्स आहेत, 2 टर्म्स आहेत. म्हणजेच हे काय झाले, कोणते एक्सप्रेशन झाले, कोणत्या टाईपचे, येस बायनॉमियल अल्जेब्रिक एक्सप्रेशन आणि त्याचा आहे स्क्वेअर दिलेला. मग जेव्हा कधी क्वेश्चनमध्ये बायनॉमियल अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा स्क्वेअर दिला जातो आणि त्याचा एक्सपांडेड फॉर्म विचारला जातो तेव्हा आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो, येस फॉर्म्युला तुमच्या लक्षात आहे, पाठ आहे. एस a प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू काय येतो एक्सपांडेड फॉर्म, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, हो ना. मग आता इथे आपल्याला काय करायचे, फक्त व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आहेत. a ची काय व्हॅल्यू दिलेली आहे, a/2, b ची काय व्हॅल्यू आहे, b/3. चला राईट करून घेऊयात. हिअर a इज इक्वल टू a/2 अँड b इज इक्वल टू b/3. दॅट्स इट. चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. सो a/2 प्लस b/3 द होल स्क्वेअर चा एक्सपांडेड फॉर्म कसा राईट करणार, कोणत्या फॉर्ममध्ये, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, हो ना. चला a च्या जागी काय राईट करणार आपण, a/2. सो a/2 द होल स्क्वेअर प्लस 2ab. 2ab मधील 2 ॲज इट इज राईट करूयात. a च्या जागी राईट करूयात a/2, b च्या जागी राईट करूयात b/3 कारण b ची व्हॅल्यू b/3 दिलेली आहे. प्लसचं साईन ॲज इट इज, b स्क्वेअर, b ची काय व्हॅल्यू आहे b/3. मग b/3 चा सुद्धा आपल्याला स्क्वेअर राईट करावं लागणार. चला आता पुढे आपण सॉल्व्ह करत जाऊयात हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन. सो a/2 द होल स्क्वेअर ॲज इट इज राईट करणार प्लस आता इथे लक्षात घ्या 2a/2 ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे, हो ना. आता इथे कोणतंच साईन नाही आहे म्हणजे कोणते साईन असते, मल्टिप्लिकेशनचे साईन असते, हे तुम्हाला माहीत आहे. त्याच प्रकारे इथे सुद्धा या दोन्ही ब्रॅकेट्सच्या मध्ये कोणतेच साईन नाही आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनचे साईन आहे, हो ना. मग ते आपण साईन्स इथे राईट करून घेऊयात म्हणजे आपला गोंधळ होणार नाही. पण ज्यांच्या लक्षात येत आहे त्यांनी डायरेक्टली इथे मल्टिप्लिकेशनचं साईन दिले तरीही चालणार आहे. ही स्टेप जर आपण नाही राईट केली, डायरेक्टली अशा प्रकारे राईट केलं 2 मल्टिप्लाइड बाय a/2 मल्टिप्लाइड बाय b/3 प्लस b/3 द होल स्क्वेअर तरीही चालणार आहे. चला आता इथे नेक्स्ट स्टेपमध्ये काय राईट करणार, a/2 द होल स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो a चा पण आहे आणि 2 चा पण आहे, हो ना, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. सो चला डिस्ट्रीब्यूट करूयात या स्क्वेअरला. a स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर. आता 2चा स्क्वेअर किती आहे, 4 आहे. सो आपण इथे 4 राईट केला तरीही चालणार आहे प्लस आता इथे पहा 2 आहे, इथे 2 आहे. मग हे 2 आपण इथे कट करू शकतो. 2 1 जार 2, 2 1 जार 2. रिमेनिंग काय आहे आता इथे a मल्टिप्लाइड बाय b/3 प्लस b/3 द होल स्क्वेअर.
आता इथे हा जो स्क्वेअर आहे तो बी चाही आहे आणि 3 चाही आहे, हो ना. मग इथे आपण अशा प्रकारे राईट करूयात बी स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर आणि हे ब्रॅकेट आपण कट करून टाकूयात. आता त्या ब्रॅकेटचं काहीच काम नाही इथे, पण इथे 3 चा स्क्वेअर काय आहे, 3 चा स्क्वेअर आहे 9. सो इथे आपण डिरेक्टली 9 सुद्धा राईट करू शकतो, हो की नाही. आता नेक्स्ट स्टेपमध्ये कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करणार, नेक्स्ट स्टेपमध्ये ए स्क्वेअर अपॉन 4 प्लस, आता इथे ए ला कोणताच डिनॉमिनेटर नाहीये, मग ज्याचा कोणताच डिनॉमिनेटर नसतो त्याचा 1 डिनॉमिनेटर आहे असं आपण मानतो, हो की नाही. चला नेक्स्ट स्टेप मध्ये काय राईट करणार, ए स्क्वेअर अपॉन 4 प्लस, आता मल्टिप्लिकेशन करा, ए मल्टिप्लाइड बाय बी आणि 1 मल्टिप्लाइड बाय 3 काय होतं, ए बी अपॉन 3 प्लस बी स्क्वेअर अपॉन 9 झाला आपला एक्सपांडेड फॉर्म. आता याला पुढे आपण सॉल्व्ह करू शकतो का आणखीन फर्दर, नाही करू शकत ना. सो आपले इथे झाले हे फायनल आन्सर या क्वेश्चनचे. ए अपॉन 2 प्लस बी अपॉन 3 द होल स्क्वेअर इज इक्वल टू काय झाला एक्सपांडेड फॉर्म, ए स्क्वेअर अपॉन 4 प्लस ए बी अपॉन 3 प्लस बी स्क्वेअर अपॉन 9. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये दिलेले आहे 2p मायनस 3q द होल स्क्वेअर. दोन टर्म्स आहेत आणि त्याचा स्क्वेअर आहे. चला तर मग आता याचा एक्सपांडेड फॉर्म राईट करूयात. फॉर्म्युला आपल्याला लक्षात आहे, जेव्हा कधी अशा फॉर्ममध्ये एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा म्हणजे बायनॉमियलचा स्क्वेअर दिला जातो आणि त्याचा एक्सपांडेड फॉर्म आपल्याला राईट करायला दिला जातो, तेव्हा आपण हा फॉर्म्युला कायम लक्षात ठेवायचा आहे. आता इथे पहा सबट्रॅक्शन आहे, हो ना. मग जेव्हा कधी सबट्रॅक्शन असते तेव्हा आपल्याला काय करायचे असते, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, हो ना. या फॉर्ममध्ये आपला एक्सपांडेड फॉर्म येत असतो. आता ए ची काय व्हॅल्यू आहे या क्वेश्चनमध्ये 2p आणि बी ची काय व्हॅल्यू आहे 3q. चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात आणि आपले आन्सर फाइंड आउट करूयात. हियर ए इज इक्वल टू 2p अँड बी इज इक्वल टू 3q. सो 2p मायनस 3q द होल स्क्वेअर या बायनॉमियलच्या स्क्वेअरचा एक्सपांडेड फॉर्म कोणत्या फॉर्ममध्ये राईट करतो आपण, फॉर्म्युला आपल्याला माहित आहे ना, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. ए ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे 2p, सो ए स्क्वेअर म्हणजेच काय इथे राईट करणार आपण 2p स्क्वेअर, 2p द होल स्क्वेअर मायनस 2ab मधील 2 ॲज इट इज राईट करणार. ए च्या जागी ए ची व्हॅल्यू राईट करणार काय आहे 2p, सो इथे राईट करा 2p. बी च्या जागी बी ची व्हॅल्यू काय आहे 3q, 3q प्लस ॲज इट इज बी स्क्वेअर, बी ची काय व्हॅल्यू आहे 3q म्हणजे 3q स्क्वेअर येणार. चला राईट करा 3q स्क्वेअर. आता नेक्स्ट स्टेपमध्ये 2p द होल स्क्वेअर मायनस, आता इथे लक्षात घ्या 2 मग ब्रॅकेटमध्ये आहे 2p मग पुन्हा ब्रॅकेटमध्ये आहे 3q. आता इथे कोणतेच साईन नाही आहे 2 आणि 2p मध्ये, याचाच अर्थ कोणते साईन आहे मल्टिप्लिकेशनचे, हो ना. आता 2 आणि p या दोघांमध्ये सुद्धा कोणतेच साईन नाही आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन या दोघांच्या मध्ये आहे. जेव्हा कधी कोणतेच साईन नसते तेव्हा मल्टिप्लिकेशनचे साईन त्या ठिकाणी असते, हे तुम्हाला माहीत आहे. चला मल्टिप्लिकेशनचे साईन इथे देऊन घेऊयात. सो 2 मल्टिप्लाइड बाय 2p मल्टिप्लाइड बाय 3q. आता इथे 2 आणि p या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचे साईन तुम्ही दिले तरीही चालणार आहे आणि 3q या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचे साईन दिले आणि हे ब्रॅकेट इथून काढून टाकले तरी सुद्धा चालणार आहे. प्लस 3q द होल स्क्वेअर. चला आता इथे ब्रॅकेटमध्ये आहे 2p द होल स्क्वेअर आहे. द होल स्क्वेअर म्हणजेच हा जो स्क्वेअर आहे तो डिस्ट्रीब्यूट होत आहे. हा स्क्वेअर 2 चाही आहे आणि p चाही आहे. मग 2 चा स्क्वेअर किती होतो, 2 चा स्क्वेअर आहे 4 आणि p चा स्क्वेअर p स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 2 किती झाले 4, 4 मल्टिप्लाइड बाय 3 किती झाले 4 3 आर 12. सो इथे आपण राईट करून घेऊया 12. तसेच p मल्टिप्लाइड बाय q काय झालं pq, राईट करा pq. त्यानंतर प्लसचं साईन ॲज इट इज 3q द होल स्क्वेअर. हा जो स्क्वेअर आहे तो 3 चा पण आहे आणि q चा पण आहे. मग 3 चा स्क्वेअर किती, 3 चा स्क्वेअर आहे 9, सो 9 इथे राईट करून घेऊयात आणि q चा स्क्वेअर q स्क्वेअर. सो
अशा प्रकारे आपण हे इथे 2p मायनस 3q द होल स्क्वेअरचा एक्सपांडेड फॉर्म फाइंड आउट केलेला आहे. फायनल आन्सर राईट करून घेऊयात. हे झाले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर होत आहेत हळूहळू. आता इथे नेक्स्ट क्वेश्चनमध्ये दिलेले आहे x मायनस 2x द होल स्क्वेअर. फॉर्म्युला आपल्याला लक्षात आहे काय आहे, a मायनस बी द होल स्क्वेअर. आता इथे लक्षात घ्या फॉर्म्युला यूज करते वेळी जेव्हा आता इथे सबट्रॅक्शन आहे म्हटल्यावर सबट्रॅक्शनचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा आहे. जेव्हा ॲडिशन असते तेव्हा ॲडिशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, हो ना. आता इथे a मायनस बी द होल स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण यूज करणार कारण इथे दोन टर्म्स सबट्रॅक्ट होत आहेत, हो ना, या बायनॉमियलमध्ये. चला काय येणार आहे याचा एक्सपांडेड फॉर्म a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. इथे a ची व्हॅल्यू आहे x तर b ची व्हॅल्यू दिलेली आहे 2/x. चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो x मायनस 2x द होल स्क्वेअर इज इक्वल टू, चला फॉर्म्युलाप्रमाणे व्हॅल्यूज राईट करून घ्या. काय आहे a स्क्वेअर, a ची काय व्हॅल्यू आहे x म्हणजे इथे काय येणार x स्क्वेअर. त्यानंतर मायनसचे साईन ॲज इट इज दिले 2ab मधील 2 ॲज इट इज राईट करूयात. a च्या जागी a ची व्हॅल्यू राईट करूयात ती आहे x. b च्या जागी b ची व्हॅल्यू काय आहे 2/x. प्लसचं साईन ॲज इट इज b स्क्वेअर, b ची काय व्हॅल्यू आहे 2/x. सो 2/x द होल स्क्वेअर येणार. आता पुढे सॉल्व्ह करा. कसे येणार पुढे, x स्क्वेअर ॲज इट इज, सबट्रॅक्शनचे साईन. आता इथे मल्टिप्लिकेशनचे साईन देऊन घेऊयात आपण, हो ना. सो 2 मल्टिप्लाइड बाय x मल्टिप्लाइड बाय 2/x प्लसचं साईन ॲज इट इज. आता इथे लक्षात घ्या आपण इथे मल्टिप्लिकेशनचं साईन दिलं म्हटल्यावर हे ब्रॅकेट नाही राईट केले तरीही चालतात. ब्रॅकेट रिमूव्ह करायचे असतील तर आपल्याला इथे मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घ्यावं लागतं. चला 2/x द होल स्क्वेअर याचाच अर्थ हा जो स्क्वेअर आहे तो डिस्ट्रीब्यूट होत आहे या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना. सो हा जो स्क्वेअर आहे तो 2चा पण आहे आणि x चा पण आहे. चला तर मग नेक्स्ट स्टेपमध्ये आपण राईट करूयात 2 स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर. आता व्यवस्थित लक्ष द्या. हे पहा इथे x आहे आणि इथे न्यूमरेटरमध्ये सुद्धा x आहे. मग हे 2x कट होणार की नाही, हा x आणि हा x. रिमेनिंग काय आहे आता इथे x स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 2 स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर. 2चा स्क्वेअर काय आहे 4. सो 4/x स्क्वेअर असं आपण राईट करू शकतो. आता इथे 2 मल्टिप्लाइड बाय 2 किती, 2 मल्टिप्लाइड बाय 2 4. सो नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करूया x स्क्वेअर मायनस 4 प्लस 4/x स्क्वेअर. हे झाले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. सो एक्सपांडेड फॉर्म काय आलेला आहे या बायनॉमियलच्या स्क्वेअरचा x मायनस 2/x द होल स्क्वेअरचा एक्सपांडेड फॉर्म आहे x स्क्वेअर मायनस 4 प्लस 4/x स्क्वेअर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 5th नंबरला दिलेले आहे ax प्लस by द होल स्क्वेअर. फॉर्म्युला आपल्याला लक्षात आहे a प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू. आता इथे पहा ॲडिशन होत आहे की नाही दोन टर्म्समध्ये. सो फॉर्म्युला काय येणार a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. a ची काय व्हॅल्यू आहे इथे ax दिलेला आहे आणि b ची काय व्हॅल्यू आहे by. सो चला इथे राईट करून घेऊयात ax प्लस by द होल स्क्वेअर इज इक्वल टू. a च्या जागी a ची व्हॅल्यू राईट करणार काय आहे ax. इथे काय आहे a स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय करावं लागणार ax चा स्क्वेअर राईट करावा लागणार. सो ax द होल स्क्वेअर प्लस 2ab मधील 2 ॲज इट इज राईट करा. a च्या जागी a ची व्हॅल्यू काय आहे ax, b च्या जागी b ची व्हॅल्यू, b ची काय व्हॅल्यू आहे by राईट केली प्लस b स्क्वेअर, b ची काय व्हॅल्यू आहे by म्हटल्यावर इथे येणार by द होल स्क्वेअर. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय राईट करणार हे पहा. इथे कोणतेच साईन नाही आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे की नाही प्रत्येक ह्याच्यामध्ये. चला मग राईट करून घेऊयात ax द होल स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाइड बाय ax मल्टिप्लाइड बाय by प्लस by द होल स्क्वेअर. आता
हा जो स्क्वेअर आहे तो डिस्ट्रीब्यूट होतोय कशाला, या एला आणि या एक्सला दोघांनाही. सो इथे राईट करूयात आपण ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाइड बाय ए मल्टिप्लाइड बाय एक्स मल्टिप्लाइड बाय बी मल्टिप्लाइड बाय वाय असं आहे इथे. म्हटल्यावर इथे आपण 2 तर खाली ॲज इट इज राईट करूयात, पण मग यांचे मल्टिप्लिकेशन कसे राईट करणार. नेहमी लक्षात ठेवायचं आहे अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे आपण राईट करायचं. राईट करते वेळी जे काही व्हेरिएबल्स आहेत ते. चला तर मग अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे राईट करूयात. पण जर इथे तुम्ही ए एक्स बी वाय असे राईट केले तरीही चालणार आहे, ते रॉंग नसणार आहे. पण शक्यतो मॅथमॅटिक्समध्ये आपण काय करायचं, अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे व्हेरिएबल्स इथे राईट करायचे जेव्हा मल्टिप्लिकेशन करायचे असते तेव्हा. मग काय येणार इथे ए बी एक्स वाय. सो 2 ए बी एक्स वाय प्लस बी वाय द होल स्क्वेअर. आता हा जो स्क्वेअर आहे तो बी ला डिस्ट्रीब्यूट होतोय तसेच वायलाही डिस्ट्रीब्यूट होतोय, हो की नाही. हा जो स्क्वेअर आहे तो बीचाही आहे आणि वायचाही आहे. म्हटल्यावर इथे आपल्याला राईट करावं लागणार बी स्क्वेअर वाय स्क्वेअर. आलं लक्षात. म्हणजे या क्वेश्चनचं फायनल आन्सर काय येणार आहे, ए एक्स प्लस बी वाय द होल स्क्वेअरचा एक्सपांडेड फॉर्म ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2 ए बी एक्स वाय प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर. चला नेक्स्ट पाहूयात. 6 नंबरला दिलेले आहे 7m मायनस 4 द होल स्क्वेअर. फॉर्म्युला आपल्याला पाठ आहे. आता इथे मायनसचं साईन आहे की नाही, म्हटल्यावर सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला यूज करायचा. ए मायनस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता इथे एची काय व्हॅल्यू आहे, एची व्हॅल्यू आहे 7m आणि बीची व्हॅल्यू आहे 4. चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. 7m प्लस 4 द होल स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे एक्सपांडेड फॉर्म ए स्क्वेअर, हो ना. इथे एची काय व्हॅल्यू आहे 7m म्हटल्यावर 7m द होल स्क्वेअर मायनस 2ab. 2ab मधील 2 ॲज इट इज. एच्या जागी एची व्हॅल्यू 7m, बीच्या जागी बीची व्हॅल्यू 4 प्लस बी स्क्वेअर म्हटल्यावर इथे काय येणार 4 स्क्वेअर. चला आता इथे मल्टिप्लिकेशनचे साईन आहे, तुम्हाला माहिती आहे ना. कोणतेच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे इथे प्रत्येक याच्यामध्ये. चला नेक्स्ट स्टेपमध्ये काय राईट करणार आपण. आता हा जो स्क्वेअर आहे तो डिस्ट्रीब्यूट होतोय 7लाही आणि एमलाही, हे तुम्हाला माहीत आहे, हो ना. सो इथे आपण तशा प्रकारे राईट करून घेतलेलं आहे. मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय एम आपण असेही राईट करू शकतो किंवा 7m असे राईट केले तरीही चालते. मल्टिप्लाइड बाय 4 प्लस 4 स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपमध्ये यांचे स्क्वेअर्स राईट करून घेऊयात. 7चा स्क्वेअर आहे 49 मल्टिप्लाइड बाय एम स्क्वेअर. मल्टिप्लिकेशनचे साईन नाही दिले तरीही चालते. मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 4 किती येते 56. 7 2s are 14, 14 4s are 56. मल्टिप्लाइड बाय इथे हा एम आहे तो विसरायचा नाहीये, इथे राईट करून घेऊयात एम प्लस 4 स्क्वेअर. 4चा काय स्क्वेअर आहे 4 4s are 16. सो इथे आपले फायनल आन्सर झालेले आहे या क्वेश्चनचे 49m स्क्वेअर मायनस 56m प्लस 16. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये दिलेले आहे x प्लस 1/2 द होल स्क्वेअर. फॉर्म्युला राईट करून घेऊयात. एची काय व्हॅल्यू आहे x, बीची काय व्हॅल्यू आहे 1/2. सो ॲज इट इज आपण इथे राईट करून घेतलेले आहेत व्हॅल्यूज. आणि चला आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. ए स्क्वेअर म्हणजेच एची व्हॅल्यू आहे x, सो x स्क्वेअर इथे येणार प्लस 2ab मधील 2 ॲज इट इज. एच्या जागी एची व्हॅल्यू x, बीच्या जागी बीची व्हॅल्यू 1/2 प्लस ते साईन ॲज इट इज बी स्क्वेअर. सो बीची व्हॅल्यू आहे 1/2 म्हटल्यावर इथे 1/2 द होल स्क्वेअर येणार. चला आता सॉल्व्ह करून घेऊयात. सो एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस आता इथे मल्टिप्लिकेशनचे साईन कुठेच दिलेले नाही आहे, हो ना. मग आपण काय करूयात, हे ब्रॅकेट रिमूव्ह करण्यासाठी इथे मल्टिप्लिकेशनचे साईन देऊन घेऊयात. सो 2 मल्टिप्लाइड बाय एक्स मल्टिप्लाइड बाय 1/2 प्लसचे साईन ॲज इट इज. आता इथे लक्षात घ्या 1/2 द होल स्क्वेअर आहे. द होल स्क्वेअर याचाच अर्थ काय, हा जो स्क्वेअर आहे तो या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही डिस्ट्रीब्यूट होतोय. म्हटल्यावर हा जो स्क्वेअर आहे तो या 1चाही आहे आणि या 2चाही आहे. चला तर मग हा जो स्क्वेअर आहे तो डिस्ट्रीब्यूट करून टाकूयात आणि हे जे ब्रॅकेट आहे ते इथून काढून टाकूयात.
सो 1 स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या, 2 मल्टिप्लाइड बाय एक्स मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन 2 आहे. सो हा 2 आणि हा 2 आपण कट करू शकतो. 2 1 जार 2, 2 1 जार 2. रिमेनिंग काय आहे आता इथे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मल्टिप्लाइड बाय 1. आता या 1ची काय व्हॅल्यू राहिली का, नाही राहिली की नाही. एक्स मल्टिप्लाइड बाय 1 काय झालं, एक्स प्लस 1 स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर. 1चं काय स्क्वेअर आहे, 1चं स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4. सो 1 अपॉन 4 झाला आपले आन्सर फायनल, हो ना. सो एक्स प्लस 1 अपॉन 2 द होल स्क्वेअरचा एक्सपांडेड फॉर्म येणार एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 अपॉन 4. चला नेक्स्ट पाहूयात. क्वेश्चन नंबर 1 मधील हा लास्ट सब क्वेश्चन आहे. a मायनस 1 अपॉन a द होल स्क्वेअर. फॉर्म्युला a मायनस b द होल स्क्वेअरचा एक्सपांडेड फॉर्म कसा असतो, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. आता इथे a ची काय व्हॅल्यू आहे, a ची व्हॅल्यू aच आहे आणि b ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन a. चला इथे राईट करून घेऊयात. हिअर a इज इक्वल टू a अँड b इज इक्वल टू 1 अपॉन a. आलं लक्षात. चला आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो a मायनस 1 अपॉन a द होल स्क्वेअर, बरोबर. याचा एक्सपांडेड फॉर्म आपल्याला राईट करायचा आहे. सो कोणत्या फॉर्ममध्ये येणार, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. पण इथे a ची काय व्हॅल्यू आहे, a ची व्हॅल्यू आहे a आणि b ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन a, राईट. सो इथे व्हॅल्यूज आपल्याला त्या राईट करून घ्याव्या लागणार आहेत. सो a स्क्वेअर, a ची व्हॅल्यू आहे a म्हणून इथे राईट करणार आपण a स्क्वेअर मायनस 2ab. सो 2ab मधील 2 ॲज इट इज राईट करूयात. a ची व्हॅल्यू आहे a, b ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन a, राईट करून घेऊयात 1 अपॉन a प्लस b ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन a. सो 1 अपॉन a स्क्वेअर. आलं लक्षात. इथे फॉर्म्युला काय सांगतोय, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. सो b चा स्क्वेअर आपल्याला राईट करायचा आहे म्हटल्यावर b ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन a म्हणून इथे आपण राईट करणार 1 अपॉन a द होल स्क्वेअर. चला आता सॉल्व करून घेऊयात पुढे आपण. a स्क्वेअर ॲज इट इज येणार. आता इथे कोणतेच साईन नाही आहेत. 2 ब्रॅकेटमध्ये a ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन a. सो इथे मल्टिप्लिकेशनचं साईन आपण देऊन घेऊयात. मायनस 2 मल्टिप्लाइड बाय a मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन a प्लस आता हा जो स्क्वेअर आहे 1 अपॉन a द होल स्क्वेअर, हा जो स्क्वेअर आहे तो डिस्ट्रीब्यूट होतोय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही. चला डिस्ट्रीब्यूट करूयात आणि हे ब्रॅकेट इथून काढून टाकूयात. सो 1 स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या, इकडे a आहे इकडे a आहे. सो a कट होऊन जाणार. इथे रिमेनिंग काय आता आहे, a स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 1, किती 2 1 जार 2. सो 2 येणार प्लस 1 स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. 1चा काय स्क्वेअर आहे, 1चा स्क्वेअर 1 आणि a चा स्क्वेअर a स्क्वेअर. सो 1 अपॉन a स्क्वेअर. हे आपण पुढे आणखी सॉल्व करू शकतो का, नाही करू शकत, हो ना. सो या क्वेश्चनचे झाले हे आपले फायनल आन्सर. राईट करून घेऊयात आपले फायनल आन्सर. a मायनस 1 अपॉन a द होल स्क्वेअरचा एक्सपांडेड फॉर्म a स्क्वेअर मायनस 2 प्लस 1 अपॉन a स्क्वेअर. काय दिलेले आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये, विच ऑफ द ऑप्शन्स गिवन बिलो इज द स्क्वेअर ऑफ द बायनॉमियल 8 मायनस 1 अपॉन एक्स. बायनॉमियल म्हणजे काय, येस आपण अभ्यासलेले आहे. बायनॉमियल म्हणजे काय, दिलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये जर 2 टर्म्स असतील तर त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला बायनॉमियल असे म्हणतात. सो इथे किती टर्म्स आहेत, 8 मायनस 1 अपॉन एक्स मध्ये 2 टर्म्स आहेत. 8 ही फर्स्ट टर्म झाली आणि 1 अपॉन एक्स ही सेकंड टर्म झाली म्हणून याला बायनॉमियल असं म्हणतात. मग या बायनॉमियलचा स्क्वेअर दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणता आहे ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. चला तर मग फाइंड आउट करूयात. सो 8 मायनस 1 अपॉन एक्स द होल स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, हो ना. मग फॉर्म्युला कोणता इथे अप्लाय होणार, येस व्हेरी गुड. फॉर्म्युला इथे अप्लाय होणार आहे a मायनस b द होल स्क्वेअर इज इक्वल टू, काय आहे फॉर्म्युला, a स्क्वेअर. आता इथे सबट्रॅक्शनचं साईन आहे ना म्हटल्यावर इथे काय येणार आहे, प्लस की मायनस, व्हेरी गुड, मायनस a स्क्वेअर मायनस 2ab
प्लस बी स्क्वेअर. आता इथे एच्या जागी आपल्याला काय राईट करायचं आहे 8 आणि बीच्या जागी काय राईट करणार आहोत 1/x. चला तर मग इथे राईट करूयात. हिअर a इज इक्वल टू 8 अँड b इज इक्वल टू 1/x. या व्हॅल्यूज आपल्याला या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायचे आहेत आणि आपला आन्सर फाइंड आउट करायचा आहे. चला तर मग व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो आता इथे आपण राईट करूयात 8 - 1/x द होल स्क्वेअर. फॉर्म्युला काय सांगतो a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू इथे आपल्याला आपण घेतलेली आहे क्वेश्चनमध्ये 8 तर बी ची व्हॅल्यू आहे 1/x. एच्या जागी आपल्याला राईट करायचं आहे 8 तर बीच्या जागी राईट करायचं आहे 1/x. आलं लक्षात. चला सो इथे आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. इज इक्वल टू फॉर्म्युलामध्ये काय आहे ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे आपल्याला कोणता स्क्वेअर घ्यावा लागणार आहे. आता ए ची काय व्हॅल्यू आहे 8 म्हटल्यावर इथे आपल्याला राईट करावं लागणार 8 स्क्वेअर मायनस 2ab. सो मायनस 2ab मधील -2 ॲज इट इज राईट करणार. ए ची काय व्हॅल्यू आहे 8 राईट करा 8. बी ची काय व्हॅल्यू आहे 1/x राईट करूयात 1/x प्लसचं साईन ॲज इट इज. त्यानंतर आहे बी स्क्वेअर. बी ची काय व्हॅल्यू आहे 1/x म्हटल्यावर इथे आपल्याला बीचा स्क्वेअर आहे ना म्हटल्यावर 1/x द होल स्क्वेअर घ्यावा लागणार. हे पहा अशा प्रकारे 1/x द होल स्क्वेअर. चला आता हे सॉल्व्ह करून घेऊयात. 8 स्क्वेअर म्हणजे काय झालं 8चा किती स्क्वेअर आहे 8 8 जर 64. सो 8चा स्क्वेअर आहे 64. त्यानंतर मायनसचे साईन ॲज इट इज येणार. आता इथे लक्ष द्या 2 त्यानंतर ब्रॅकेटमध्ये आहे 8 त्यानंतर ब्रॅकेटमध्ये आहे 1/x. आता इथे कोणतेच साईन नाही आहे या नंबर्सच्या मध्ये म्हटल्यावर मल्टिप्लिकेशनचे साईन असते हे तुम्हाला माहीत आहे ओके नाही. मग आपण काय करूयात आता मल्टिप्लिकेशनचे साईन देऊन घेऊयात यांच्यामध्ये आणि हे ब्रॅकेट्स रिमूव्ह करून टाकूयात. सो 2 × 8 × 1/x. त्यानंतर हे प्लसचे साईन ॲज इट इज इथे खाली राईट करणार. आता इथे 1/x द होल स्क्वेअर याचाच काय अर्थ आहे हा जो स्क्वेअर आहे तो डिस्ट्रीब्यूट होत आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही. म्हणजेच इथे हा जो स्क्वेअर आहे तो या 1चा सुद्धा आहे आणि या xचा सुद्धा आहे. मग यालाच आपण अशा प्रकारे राईट करू शकतो 1/x² आणि हे जे ब्रॅकेट आपण टाकलेले आहे ते इथून काढू शकतो. चला आता पुढे सॉल्व्ह करून घेऊयात. पुढच्या स्टेपमध्ये काय येणार 64 ॲज इट इज येणार. त्यानंतर मायनसचे साईन ॲज इट इज येणार. आता इथे मल्टिप्लिकेशन करून घ्या. हे पहा 2 × 8 × 1 काय येणार 2 8 जर 16 16 1 जर 16. सो 16/x. आता इथे 16/x कसे आले हे पहा इथे हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत की नाही 2 × 8 × 1/x. आता इथे 2 आणि 8 या दोघांनाही कोणताच डिनॉमिनेटर नाहीये. मग ज्या नंबरचा कोणताच डिनॉमिनेटर नसतो त्याचा 1 डिनॉमिनेटर असतो हे तर तुम्हाला माहिती आहे की नाही. म्हटल्यावर न्यूमरेटरचं आपण मल्टिप्लिकेशन करत असतो न्यूमरेटरचं आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करत असतो. आलं लक्षात. म्हणून इथे आपण काय केलं 2 × 8 × 1 केलं. सो किती आलं 16 आणि इथे x × 1 × 1 किती येणार x. सो 16/x प्लसचं साईन पुढे ॲज इट इज. आता 1चा स्क्वेअर किती 1चा स्क्वेअर 1च आणि xचा स्क्वेअर किती x². सो 1/x². सो हे झाले आपले फायनल आन्सर या क्वेश्चनचे. आता याला आपण आणखी पुढे सॉल्व्ह करू शकतो का नाही करू शकत हो ना. म्हटल्यावर हेच आपले झाले फायनल आन्सर. सो पहा बरं हे आन्सर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे इथे 3rd नंबरच्या. हे पहा 64 - 16/x + 1/x². आता इथे सुद्धा तेच आहेत बरं का नंबर्स फक्त साईन बघा इथे प्लस आहे इथे प्लस आहे पण आपल्या आन्सरमध्ये कोणतं साईन आलेलं आहे इथे सबट्रॅक्शन आहे इथे ॲडिशनचं साईन आहे हो ना. मग साईनकडे व्यवस्थित लक्ष द्यायचे आहे आणि त्यानुसारच तुमचे ऑप्शन चूज करायचे आहे. सो इथे 3rd ऑप्शन येणार आहे करेक्ट ऑप्शन. सो द स्क्वेअर ऑफ द बायनॉमियल 8 - 1/x इज इक्वल टू काय येणार आहे 64 - 16/x + 1/x². पहा किती इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन नंबर 3. ऑफ विच ऑफ द बायनॉमियल्स गिवन बिलो इज m² n² + 14 mnpq + 49 p² q² द एक्सपान्शन. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. इथे खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्यांनी काय विचारलेले आहे एक्सपान्शन फॉर्म दिलेला आहे. इथे
एम स्क्वेअर एन स्क्वेअर प्लस 14 एम एन पी क्यू प्लस 49 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर. आणि हा जो एक्सपान्शन फॉर्म आहे दिलेला तो खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणत्या बायनॉमियलचा आहे असा क्वेश्चन आहे. आलं लक्षात? आता तुम्ही म्हणाल की हा तर टोटली उलटा क्वेश्चन विचारलेला आहे. एक्सपान्शन फॉर्म दिलाय आणि मग कोणत्या बायनॉमियलचा एक्सपान्शन फॉर्म आहे असं विचारलंय. मग या क्वेश्चनचे आन्सर कसे फाइंड आउट करणार? 1 बाय 1 सगळे ऑप्शन्स ट्राय करून पाहणार का? पण त्यामध्ये तर खूप वेळ जाणार. मग इथे आपण थोडंसं डोकं लावू शकतो. थोडासा विचार करा. एक्सपान्शन फॉर्म कशा प्रकारे दिलेला आहे हे पहा. एम स्क्वेअर एन स्क्वेअर प्लस 14 एम एन पी क्यू प्लस 49 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर. बरोबर. मग आता हा जो एक्सपान्शन फॉर्म आहे तो या खाली दिलेल्या कोणत्या तरी बायनॉमियलच्या स्क्वेअरचा असणार आहे. बरोबर. फॉर्म्युलानुसार आपल्याला काय माहीत आहे? फॉर्म्युला कसे आहेत? ए प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा एक फॉर्म्युला आहे. तर सेकंड फॉर्म्युला आपल्याला काय माहीत आहे? ए मायनस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर. मग आता इथे प्लस आणि मायनसचाच डिफरन्स आहे हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं होतं. बरोबर. मग आता इथे जे साईन आहे ते प्लस साईन आहे म्हटल्यावर हा जो एक्सपान्शन फॉर्म आहे तो या फॉर्म्युलानुसार बनलेला आहे. बरोबर. मग हा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो? ए प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर. मग आता इथे ए स्क्वेअरच्या जागी काय आहे? एम स्क्वेअर एन स्क्वेअर. तर बी स्क्वेअरच्या जागी काय आहे? 49 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर. मग आता एम स्क्वेअर एन स्क्वेअर हे कशाचे स्क्वेअर असणार आहेत? तर एम आणि एनचे. बरोबर. मग इथे आपण राईट करू शकतो एम एन. बरोबर. त्यानंतर प्लसचं साईन. आता हे जे लास्ट प्रकार आहे बी स्क्वेअर. ओके नाही. मग बी स्क्वेअर म्हटल्यावर इथे काय आहे? 49 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर. 49 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? 7चा. पी स्क्वेअर कशाचा स्क्वेअर असणार आहे? पीचा. क्यू स्क्वेअर कशाचा स्क्वेअर असणार आहे? क्यूचा. सो इथे काय येणार? 7pq. हे पहा 7pq. सो आले आपले आन्सर. कुठे आहे हे ऑप्शन? mn प्लस 7pq द होल स्क्वेअर. हे पहा mn प्लस 7pq. आता इथे स्क्वेअर दिलेलं नाहीये पण या बायनॉमियलच्या स्क्वेअरचा एक्सपान्शन फॉर्म आहे. हो ना. आता आपण आपले आन्सर क्रॉस चेक सुद्धा करून पाहू शकतो. हे पहा अशा प्रकारे. चला. mn प्लस 7pq द होल स्क्वेअर. फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला आहे ए प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर. आणि इथे ए ची काय व्हॅल्यू दिलेली आहे? ए ची आपण घेतलेली आहे mn. बी ची काय व्हॅल्यू घेतलेली आहे? 7pq. वी नो दॅट. आपल्याला फॉर्म्युला हा माहीत आहे. चला फॉर्म्युलानुसार आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो ए स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे? mn द होल स्क्वेअर प्लस 2 ॲज इट इज. ए ची काय व्हॅल्यू आहे? mn. बरोबर. बी ची काय व्हॅल्यू आहे? 7pq. त्यानंतर बी स्क्वेअर. बरोबर. बी ची काय व्हॅल्यू आहे? 7pq. सो प्लस 7pq द होल स्क्वेअर. आता इथे mn द होल स्क्वेअर म्हणजे काय आहे? एम स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय एन स्क्वेअर. हो ना. सो एम स्क्वेअर एन स्क्वेअर प्लस 2mn मल्टिप्लाइड बाय 7pq. आता इथे 2 आहे इथे 7 आहे. यांचे मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो 2 7 आर 14. बरोबर. आणि त्यानंतर काय राहिलं? mnpq. सो 14 mnpq प्लस 7pq आणि त्यांचा स्क्वेअर आहे म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो 7चा पण आहे, पीचा पण आहे आणि क्यूचा पण आहे. हो ना. म्हटल्यावर 7चा काय स्क्वेअर आहे? 7चा स्क्वेअर आहे 49. आता इथे आपण या स्टेपमध्ये 7 स्क्वेअर अशा प्रकारे राईट करून घेऊयात. मग पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही. आणि नेक्स्ट स्टेपमध्ये स्क्वेअर्स राईट करून घेऊयात. सो इथे हे आपण ॲज इट इज राईट करून घेतलं. 7चा काय स्क्वेअर आहे? 49. पीचा काय स्क्वेअर? पी स्क्वेअर. क्यूचा स्क्वेअर? क्यू स्क्वेअर. सो हे पहा
हाच सेम एक्सपान्शन फॉर्म आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. एम स्क्वेअर एन स्क्वेअर प्लस 14 एम एन पी क्यू प्लस 49 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर. आले का आपले आन्सर? कोणते आहे आन्सर करेक्ट? इथे कोणते ऑप्शन करेक्ट येणार आहे? एम एन प्लस 7 पी क्यू. 4th नंबरचे ऑप्शन करेक्ट ऑप्शन असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. यूज अन एक्सपान्शन फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. आता इथे खाली क्वेश्चन पाहून तुम्ही म्हणाल की किती इझी आहे. या आधीच्या क्लासेसमध्ये आम्ही खूप इझिली स्क्वेअर्स फाइंड आउट करत होतो, हो की नाही. इथे फर्स्टमध्ये आपल्याला विचारलेले आहे 997चा स्क्वेअर, नंतर विचारलंय 102चा स्क्वेअर, 97चा स्क्वेअर, 1005चा स्क्वेअर. आपण काय करतो, स्क्वेअर फाइंड आउट करायचं म्हटलं की त्या नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय करतो. आता इथे 997चा स्क्वेअर आपण किती इझिली फाइंड आउट केला, हो की नाही. हा स्क्वेअर करेक्ट आहे. 997चा हा स्क्वेअर अगदी बरोबर आहे. पण एक्झाममध्ये तुम्ही अशा प्रकारच्या क्वेश्चनचं अशा प्रकारे आन्सर राईट कराल तर तुम्हाला टीचर रॉंग देतील आणि 0 अंडा मार्क मिळेल. मग कसं सॉल्व्ह करणार या क्वेश्चनला? क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. काय दिलेलं आहे? यूज अन एक्सपान्शन फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. इथे एक्सपान्शन फॉर्म्युलाकडे लक्ष द्या. काय यूज करायला सांगितले आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी? एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करायला सांगितलेला आहे आणि मग व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात. आलं लक्षात? हा जो स्क्वेअर आहे 997चा तो करेक्टच आहे, पण तो आपल्याला कसा फाइंड आउट करायचा आहे? फॉर्म्युला यूज करून, एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करून. चला तर मग पाहूयात कसं सॉल्व्ह करणार. हे पहा, आता इथे 997 हा जो नंबर आहे तो कोणत्या नंबरच्या नियरेस्ट नंबर आहे? इझी नंबर सांगा मला. कोणत्या नंबरच्या नियरेस्ट नंबर आहे? तुम्ही मला म्हणाल 996चा, 998चा, पण नियरेस्ट नंबर असा सांगायचा आहे की ज्याचा स्क्वेअर तुम्हाला खूप इझिली करता येईल. आता इथे 997चा नियरेस्ट नंबर 1000 जर आपण घेतला तर 1000चा स्क्वेअर आपण खूप इझिली करू शकतो, हो की नाही. तितक्याच इझिली आपण 996चा करू शकतो का? 998चा करू शकतो का? नाही. हे पहा, 1000चा स्क्वेअर किती इझिली करू शकतो आपण? 1000 मल्टिप्लाइड बाय 1000. हे पहा अशा प्रकारे. आणि आता इथले 3 झिरोज, इथले 3 झिरोज घ्यायचे आणि त्यांच्या पुढे 1 लावून टाकायचा. झाला स्क्वेअर 1000चा. किती इझी आहे. मग इतक्या इझिली आपण 996चा स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो का? नाही. 996चा स्क्वेअर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल त्या नंबरला त्याच नंबरने आणि मग पूर्ण रामायण पुढे खाली 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 सॉल्व्ह करत जावं लागणार, हो ना. इतक्या सोप्या पद्धतीने आपण नाही सॉल्व्ह करू शकत. म्हणून काय करायचं आहे, नियरेस्ट नंबर असा घ्यायचा आहे की ज्याचा स्क्वेअर आपण खूप इझिली फाइंड आउट करू शकतो. सो 1000 आपण इथे घेतला, बरोबर. आता इथे पुढे चला, कशा प्रकारे आपण या क्वेश्चनचे आन्सर सॉल्व्ह करणार. हे पहा, आता इथे जर आपण हा जो नंबर आहे फर्स्ट नंबर 997 त्याचा स्क्वेअर, याला 997ला नियरेस्ट नंबर कोणता आहे? 1000. 1000 मधून जर आपण 3 सबट्रॅक्ट केले तर आपल्याला काय आन्सर मिळणार? 997 की नाही. मग याला 997ला आपण अशा प्रकारे पण राईट करू शकतो ना, 1000 मायनस 3 ब्रॅकेट देऊन त्याचा स्क्वेअर, बरोबर. म्हणजे 997 स्क्वेअर म्हणजेच 1000 मायनस 3चा स्क्वेअर. सेमच झालं, हो ना. आता आपण एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करू शकतो की नाही? हे पहा, आता एक्सपान्शन फॉर्म्युला कोणता यूज करणार? इथे सबट्रॅक्शन आहे की नाही, मायनस साईन आहे म्हटल्यावर a मायनस बी द होल स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. सो काय आहे हा फॉर्म्युला? a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. चला, आता इथे आपल्याला व्हॅल्यूज माहित आहे, बरोबर. a च्या जागी आपण 1000 घेणार आणि b च्या जागी 3 घेणार. सो हिअर a इज इक्वल टू 1000 अँड b इज इक्वल टू 3. चला, फॉर्म्युलामध्ये आपण राईट करून घेऊयात या व्हॅल्यूज. सो a स्क्वेअर म्हणजेच आपल्याला कोणता स्क्वेअर घ्यावा लागेल? 1000चा. मायनस 2ab मधील 2 ॲज इट इज राईट करणार, a च्या जागी राईट करणार 1000, b च्या जागी राईट करणार 3. प्लसचं साईन हे जे आहे ॲज इट इज इथे राईट करणार. b चा स्क्वेअर, b च्या जागी काय राईट करायचंय? 3. सो 3 स्क्वेअर. चला, आता इथे 1000चा स्क्वेअर काय येणार? काय आहे इथे आलेला? 10 लाख. सो 10 लाख इथे आपण खाली राईट करून घेऊयात.
त्यानंतर मायनसचे साईन. आता इथे 2 मल्टिप्लाइड बाय 1000 मल्टिप्लाइड बाय 3 आहे, हो ना. सो इथे 2 मल्टिप्लाइड बाय 1000 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 3चा स्क्वेअर 9 झाले. सगळे ब्रॅकेट्स आपले रिमूव्ह करून झाले. आता सॉल्व्ह करूयात. सो 10 लाख ॲज इट इज खाली राईट करून घेऊयात आणि इथे मल्टिप्लिकेशन करूयात. मायनसचे साईन पण देऊन घेऊयात. 2 मल्टिप्लाइड बाय 3 किती झाले, 2 3 जार 6 आणि 1000 मल्टिप्लाइड बाय 6 आपण केले तर काय येतं, 1000 6 जार 6000. सो इथे 6000 राईट करून घेऊयात प्लस 9 ॲज इट इज. 10 लाखमधून 6000 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती येतात आपल्याला, हे पहा. अशा प्रकारे सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 9,94,000. आता पुढे काय आहे, प्लस 9 आहे. सो 9,94,000 मध्ये प्लस 9 केले तर आपल्याला काय आन्सर मिळणार, 9,94,009. चला आन्सर राईट करूयात. 9,94,009 झाले आपले आन्सर या क्वेश्चनचे. सो काय आला, 997चा स्क्वेअर 9,94,009. चला नेक्स्ट पाहूयात. आता नेक्स्ट आहे 102 स्क्वेअर. आता 102 हा कोणत्या नंबरच्या नियरेस्ट नंबर आहे, तर 100च्या, हो ना. मग याला 102ला आपण कशा प्रकारे राईट करू शकतो, 100 प्लस 2. चला मग राईट करूयात. 100 प्लस 2 आणि त्याचा स्क्वेअर, द होल स्क्वेअर. सो फॉर्म्युला काय येणार इथे, ए प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता इथे ए इज इक्वल टू आहे 100 आणि बी इज इक्वल टू काय आहे 2. चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो ए स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे 100 स्क्वेअर प्लस 2ab मधील 2 ॲज इट इज राईट करणार. एच्या जागी एची व्हॅल्यू जी की आहे 100, बीच्या जागी बीची व्हॅल्यू जी आहे 2. त्यानंतर प्लसचं साईन ॲज इट इज. त्यानंतर आहे बी स्क्वेअर, बीच्या जागी बीची व्हॅल्यू सो 2 स्क्वेअर. त्यानंतर 100चा स्क्वेअर काय येतो, 100चा स्क्वेअर. आता इथे 100चा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हटल्यावर काय करणार, इथे 2 झिरोज आहेत ना, मग हे झिरोज डबल करायचे. 2च्या ऐवजी किती झिरोज येणार, 4 झिरोज आणि 1 ॲज इट इज. सो काय येणार, 1 वर 4 झिरोज प्लस. आता इथे हे ब्रॅकेट्स आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. सो मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घेऊयात सगळीकडे. प्लस 2चा स्क्वेअर किती 4. आता मल्टिप्लिकेशन करून घेऊयात इथे. सो 10,000 ॲज इट इज येणार इथे, प्लसचं साईन ॲज इट इज. 2 मल्टिप्लाइड बाय 2 किती झाले, 2 2 जार 4 आणि 100 4 जार किती 400. इथे राईट करूयात 400 प्लस 4. काय येणार आन्सर, 10,000 प्लस 400 प्लस 4 किती येणार, 10,404. सो या क्वेश्चनचे आन्सर काय झाले, 102चा स्क्वेअर काय 10,404. पहा किती इझी आहे एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करून व्हॅल्यूज फाइंड आउट करणं. चला नेक्स्ट पाहूयात. 3 नंबरला दिलेले आहे 97 स्क्वेअर. आता 97 हा सुद्धा 100च्या जवळचा नंबर आहे. सो 100 मधून जर आपण 3 सबट्रॅक्ट केले तर 97 येतं. मग 97 स्क्वेअरलाच आपण अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो की नाही, 100 मायनस 3 द होल स्क्वेअर. आता इथे सबट्रॅक्शनचं साईन आहे म्हटल्यावर कोणता फॉर्म्युला यूज करणार, ए मायनस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता इथे एची काय व्हॅल्यू आहे, एची व्हॅल्यू आहे 100 आणि बीची काय झालेली आहे 3. चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात फॉर्म्युलामध्ये. सो इज इक्वल टू ए स्क्वेअर म्हणजेच काय येणार 100 स्क्वेअर मायनस 2ab मधील 2 ॲज इट इज. एची काय व्हॅल्यू आहे 100 सो ॲज इट इज राईट करूयात. बीची काय व्हॅल्यू आहे 3 राईट करा 3 प्लसचं साईन ॲज इट इज येणार. त्यानंतर बी स्क्वेअर, बीची व्हॅल्यू आहे 3 म्हटल्यावर इथे येणार 3चा स्क्वेअर. आता इथे आपल्याला सगळे ब्रॅकेट्स रिमूव्ह करायचे आहेत म्हणून आता इथे आपण काय करूयात, 100चा स्क्वेअर काय आहे, 100चा स्क्वेअर काय येणार, आपण आधीच पाहिलं ना इथे 2 झिरोज आहेत म्हणजे झिरोज डबल करायचे. किती झिरोज होणार 4 आणि त्याच्या आधी काय लागणार 1. सो 1 वर 4 झिरोज म्हणजेच किती 10,000 मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 3चा स्क्वेअर किती 9. चला आता इथे काय करणार आपण मल्टिप्लिकेशन करून घेणार. सो 10,000 मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 3 2 3 जार 6 आणि 100 6 जार 600 प्लस 9. 10,000 मधून 600 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती येतात हे पहा
10,000 मधून 600 सबट्रॅक्ट केल्यानंतर 9,400 येतात. आता हे तुम्ही मेंटली सुद्धा सॉल्व्ह करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक वेळी करण्याची गरज नाहीये. जर तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट असेल तर तुम्ही इझिली सांगू शकता की 10,000 मधून 600 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती येतात. मेंटली सॉल्व्ह करण्याचा क्वेश्चन आहे हा. सो 9,400 प्लस किती आहे 9 आहे. सो 9,400 प्लस 9 किती येणार 9,409. हे झाले या क्वेश्चनचे आन्सर. चला फोर्थ सब क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. 1005 स्क्वेअर. आता 1005 हा कोणाचा नियरेस्ट नंबर आहे तर 1000च्या. ओके नाही. जर 1005 स्क्वेअरला आपण 1000 प्लस 5 द होल स्क्वेअर केलं तरी अर्थ हा सेमच असतो. मग आता इथे कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण. ए प्लस बी द होल स्क्वेअर. काय आहे फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. इथे ए ची काय व्हॅल्यू आहे. ए ची व्हॅल्यू आहे 1000 आणि बी ची काय व्हॅल्यू आहे. बी ची व्हॅल्यू आहे 5. सो इथे राईट करूया. हियर ए इज इक्वल टू 1000 अँड बी इज इक्वल टू 5. चला आता फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. ए चा स्क्वेअर म्हणजेच कशाचा स्क्वेअर. ए ची काय व्हॅल्यू आहे 1000 ना. सो इथे 1000चा स्क्वेअर प्लस 2ab मधील 2 ॲज इट इज राईट करणार. ए च्या जागी राईट करणार 1000. बी च्या जागी राईट करणार 5. त्यानंतर प्लसचं साईन ॲज इट इज आणि बी स्क्वेअर. बी च्या जागी राईट करणार 5. सो 5चा स्क्वेअर. चला आता पुढे सॉल्व्ह करून घेऊयात. 1000चा स्क्वेअर काय येणार. आता इथे जितके झिरोज आहेत ते डबल करायचे. आता इथे 3 झिरोज आहेत की नाही 1 2 3. मग 3चे डबल किती झिरोज 6 झिरोज. 6 झिरोज राईट करायचे आणि त्याच्या आधी 1 राईट करायचा. सो किती होणार 10 लाख. हे पहा अशा प्रकारे. प्लसचा साईन ॲज इट इज. आता इथे मल्टिप्लिकेशनचा साईन देऊन घेऊयात. 2 मल्टिप्लाइड बाय 1000 मल्टिप्लाइड बाय 5 प्लस 5चा स्क्वेअर किती 25. चला आता पुढे सॉल्व्ह करूयात. 10 लाख ॲज इट इज इथे खाली राईट करणार. प्लसचं साईन ॲज इट इज. मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 2 5 जार किती 2 5 जार 10 आणि 1010 जार किती होणार. हा जो 10 आहे तो फक्त इथे वरती लावून द्यायचा. किती होणार मग 10,000 हो ना. चला 10,000 इथे राईट करून घेऊयात. प्लस हे 25. 10 लाख प्लस 10,000 प्लस 25 किती झालं 10 लाख 10,000 25. इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 50 सॉल्व्ह करून झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग कीप एन्जॉयिंग. बाय बाय.